डोसे करायचं म्हटलं, की तांदूळ भिजवा, डाळ भिजवा, ही सगळी झंझट तर आलीच. पण आज तुम्हाला न तांदूळ, न डाळ वापरता झटपट इनो सोडाचा देखील वापर न करता मऊ, लुसलुशीत, जाळीदार डोसे कसे करायचे हे दाखवणार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील. जर लहानांना किंवा मोठ्यांना बाजरीची भाकरी, पालक हे आवडत नसेल, तर या पद्धतीमध्ये झटपट पौष्टिक असा नाश्ता करू शकता. यामध्ये अजिबात इनो किंवा सोड्याचा वापर नाही केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला समजत असेल की किती पौष्टिक हा नाश्ता तयार झालाय. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. 1 कप बाजरीचं पीठ घेतले, अर्धा कप रवा घेतलाय. रवा जाडा बारीक कोणताही तुम्ही घेऊ शकता. 2 चमचे दही घेतले. दही शक्यता आंबट नसावं. हिरव्या मिरच्या घ्यायच्यात. मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर लहान मुलं खाणार असतील तर हिरवी मिरचीचं प्रमाण कमी करा. त्यानंतर मूठभर कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर घातल्यामुळे चव आणि रंग दोन्ही खूप सुरेख येतो. मूठभर पालक घ्यायचे. मुलांना पालक खायला आवडत नाही. मग तुम्ही पालकच्या अशा वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपी बनवल्यात की मुलं देखील अगदी आवडीने खातात. यामध्ये 1 कप पाणी घालून घ्यायचे. ज्या कपाने रवा घेतला होता त्याच कपाने पाणी घ्यायचे. लागेल तसं पाणी घालून मिक्सरला अगदी स्मूथ पेस्ट होईपर्यंत फिरवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती छान बबल्स आलेले आहेत. आपण अजिबात इनो किंवा सोड्याचा वापर नाही केलेला आहे. हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीवरती आपलं बॅटर तयार झालंय. यात कपाने मी आणखी नंतर 2 कप पाणी घातलं म्हणजे टोटल 3 कप पाण्याचा वापर केलेला आहे. घातलेला रवा छान फुलावा यासाठी हे बॅटर 5 ते 6 मिनिटसाठी रेस्ट व्हायला ठेवून द्यायचे. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही 10 मिनिटं रेस्ट व्हायला ठेवला तरी चालेल. 5 ते 6 मिनिटं झाली, पीठ रेस्ट झालं, की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता पीठ आणखी हलकं झालेलं आहे. आता लगेचच याचे डोसे घालायला घ्यायचे. त्यासाठी पॅनला तेल लावून घ्यायचे. प्रत्येक वेळेस डोसे घालताना पॅनला तेल लावून घ्यायचं. डोसे घालताना बॅटर व्यवस्थित चमच्याने आधी ढवळून घ्यायचा आणि त्यानंतर घालून घ्यायचं. प्रत्येक वेळेस एक पोळी बॅटर घालून घ्यायचे आणि ते थोडंसं पसरवून घ्यायचे. जास्त पसरवायला नाही जायचं. हे डोसे पातळच होतात. मी तुम्हाला जवळून दाखवते. डोसेचं बॅटर घातल्या घातल्या लगेचच कशी छान त्याला बबल्स येतात, जाळी पडते. इनो सोडाचा वापर देखील आपण नाही केला तरी इतके परफेक्ट आपले डोसे तयार होत आहेत. बाजरीचे डोसे करायला जास्त वेळ लागत नाही. गॅसची फ्लेम कमी ठेवूनच 1 ते 1.5 मिनिटामध्येच हे डोसे तयार होतात. एका बाजूने ते कोरडे झाले की त्यावरती तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा ते पलटून दुसऱ्या बाजूने शेकवून घ्यायचे. कड्या थोड्याशा लूज झाल्यासारख्या वाटल्या की डोसा पलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तो शेकवून घ्यायचा आहे. एका बाजूने शेकवला गेला त्यावरून तुम्हाला जाळी दिसतच असेल. किती सुरेख जाळी आलेली आहे. मस्त आपले पालकचे डोसे तयार झालेले आहेत. पहिला डोसा माझा करून झालाय. याच पद्धतीमध्ये सर्व डोसे मी करून घेणार आहे. बाजरीच्या पिठाचे आणि पालकचे डोसे असल्यामुळे तुम्हाला वाटेल की हे थंड झाल्यावरती कडक, चिवट किंवा वातळ होतील. पण अजिबात असे होत नाही. भरपूर तास तसेच्या तसे मऊ लुसलुशीत राहतात. तुम्हाला इथे मी एक डोसा तोडून दाखवते. अगदी सहज तोडला गेलाय. अगदी मऊ, लुसलुशीत, जाळीदार डोसे तयार झालेले आहेत. हे डोसे तुम्ही लसणीच्या चटणीसोबत, लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता. मुलांना छोटी-मोठी भूक लागली किंवा तुम्हाला मुलांना टिफिनला द्यायचं असेल, तरीसुद्धा हे झटपट डोसे तुम्ही करू शकता. मुलांना कळणार देखील नाही की यामध्ये पालक आणि बाजरीचं पीठ घातलेलं आहे. चवीला अप्रतिम लागतात. करायला देखील सोपे. इनो, सोडा कसलाही वापर न करता जाळीदार डोसे सहज पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून माझी येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.